सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता तिसरी. तर माझ्या बालमित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण अशी असावी मैत्री या धड्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत आणि लिहिणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम अशी असावी मैत्री यह पाठ में दिए हुए प्रश्नों के जवाब हम लिखने जा रहे हैं. चला तर मग करूया सुरुवात. धडा 10वा, अशी असावी मैत्री. प्रश्न उत्तरे. तर सगळ्यांनी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 51 मतलब आपको पेज नंबर 51 ओपन करना है फ्रॉम मराठी टेक्स्ट बुक. तर पहिला प्रश्न आहे मौखिक म्हणजे ओरल. तर या मौखिकमधल्या 4 प्रश्नांची उत्तरं आपण तोंडीच देणार आहोत, म्हणजे आपण ओरली देणार आहोत. पहिला प्रश्न आहे 2 मित्रांची नावे काय? काय होती त्या 2 मित्रांची नावं? अगदी बरोबर. उत्तर आहे 2 मित्रांची नावे अजय व विजय आहे. दुसरा प्रश्न आहे तुमच्या आवडत्या मित्राचे नाव सांगा. तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राचं नाव सांगू शकता. माझ्या आवडत्या मित्राचे नाव राज आहे. आता तिसरा प्रश्न आहे तो तुम्हाला का आवडतो? त्याचा साधा स्वभाव आहे म्हणून मला तो आवडतो. आणि चौथा प्रश्न आहे कोणाकोणाला पोहता येते? त्यांनी हात वर करा. अरे वा. तर या वर्गात असलेल्या बऱ्याच मुलामुलींना पोहता येते. तर मग तुम्ही उत्तर कसं देणार? मला पोहता येते. तर अशा प्रकारे मौखिक या प्रश्नांची उत्तरं आपण तोंडी दिलेली आहेत. आता आपण लेखी प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर इन 1 सेंटेन्स. पहिला प्रश्न आहे विजय जास्त का शिकू शकला नाही? उत्तर आहे घरच्या अडचणींमुळे विजय जास्त शिकू शकला नाही. दुसरा प्रश्न आहे अजय कोणते काम करत होता? उत्तर लिहायचं आहे सगळ्यांनी. अजय शहरात व्यापार करत होता. तिसरा प्रश्न आहे अजयला कशाचा गर्व होता? उत्तर आहे विजयपेक्षा जास्त शिकल्याचा आणि पंडित झाल्याचा अजयला गर्व होता. आणि चौथा शेवटचा प्रश्न आहे अजय का घाबरू लागला? नावेत पाणी शिरू लागल्यामुळे अजय घाबरू लागला. तर अशा प्रकारे एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नांची उत्तरं आपली लिहून झालेली आहेत. चला तर आता पाहूया प्रश्न दुसरा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिलं वाक्य आहे गावाला डॅश चालवायचा आणि उत्तर आहे नाव. लिहा सगळ्यांनी. दुसरं वाक्य आहे त्याला डॅश दाखवायला नको. उत्तर आहे ओळख. इथे उत्तरं आपण लाल रंगाच्या अक्षरामध्ये लिहिलेली आहेत. तिसरं वाक्य आहे एवढ्यात मोठे डॅश सुरू झाले. उत्तर आहे वादळ. आणि चौथं वाक्य आहे नावेत डॅश शिरू लागले. उत्तर आहे पाणी. तो इस तरह से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. यह प्रश्न हमारा पूरा हो चुका है. प्रश्न तिसरा चूक की बरोबर ते लिहा.
पहिलं वाक्य आहे, अजयला पंडित होण्याचा गर्व नव्हता. हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून ह्याचं उत्तर येणार चूक, कारण अजयला पंडित होण्याचा गर्व होता. आता सगळ्यांनी पान क्रमांक 52 पेज नंबर 52 ओपन करायचं आहे. दुसरं वाक्य आहे, अजयने विजयला ओळखले नाही. आणि उत्तर आहे चूक. अजयने विजयला ओळखलं होतं, पण त्याने ओळख दाखवली नव्हती, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. तिसरं वाक्य आहे, अजयला पोहता येत होते. उत्तर आहे चूक, कारण अजयला पोहता येत नव्हतं, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आणि चौथं वाक्य आहे, विजयने अजयचे प्राण वाचवले. उत्तर आहे बरोबर, विजयने अजयचे प्राण वाचवले. हो की नाही? विजयने अजयला स्वतःच्या पाठीवर घेतलं आणि त्याचे प्राण वाचवले, म्हणून हे वाक्य आहे बरोबर. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. पहिलं वाक्य आहे, तुम्हाला पोहता येते का? कोण म्हणालं? अगदी बरोबर, विजय अजयला म्हणाला. दुसरं वाक्य आहे, तुमची पुस्तकी विद्या फुकट जाणार. उत्तर आहे, विजय अजयला म्हणाला. तर अशा प्रकारे कोण कोणास म्हणाले, मतलब किसने किससे कहा, यह हमारा प्रश्न पूरा हो चुका है. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5वा, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. पहिला शब्द आहे पंडित. शिक्षणामुळे माणूस पंडित बनतो. दुसरा शब्द आहे नाव. छोटीशी नाव नदीत पाहिली. तिसरा शब्द आहे वादळ. वादळामुळे गावात नुकसान झाले. आणि चौथा शब्द आहे प्राण. सैनिक देशासाठी प्राणाचा त्याग करतात. तर अशा प्रकारे खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा हा प्रश्न देखील आपला पूर्ण झालेला आहे. प्रश्न 6, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. हमें समानार्थी शब्द लिखने हैं. पहिला शब्द आहे गर्व. त्याचा समानार्थी शब्द आहे अभिमान. दुसरा शब्द आहे मित्र, सखा. तिसरा शब्द आहे नाव. नावचा समानार्थी शब्द आहे होडी. आणि चौथा शब्द आहे पाणी. पाणीचा समानार्थी शब्द आहे जल. अशा प्रकारे आपले समानार्थी शब्द देखील पूर्ण लिहून झालेले आहे. प्रश्न 7, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. मतलब हमें विलोम शब्द लिखने हैं. पहिला शब्द आहे मित्र. मित्राचा विरुद्धार्थी शब्द आहे शत्रू. दुसरा शब्द आहे बसणे. बसणेचा विरुद्धार्थी शब्द आहे उठणे. तिसरा शब्द आहे मोठा. मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे लहान. आणि चौथा शब्द आहे अडाणी. अडाणीचा विरुद्धार्थी शब्द आहे शिक्षित. तो इस तरह से विलोम शब्द भी हमने लिख लिए हैं. आता प्रश्न 8, खालील मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ लिहा.
पहिला शब्द आहे वादळ. वादळला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो स्टॉर्म. दुसरा शब्द आहे पंडित. पंडितला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो स्कॉलर. तिसरा शब्द आहे भूमिती. भूमितीला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो जॉमेट्री. चौथा शब्द आहे क्षमा. क्षमाला आपण म्हणतो फॉरगिव्ह. तर अशा प्रकारे आपण या शब्दांचे इंग्रजीतले अर्थ लिहिलेले आहेत. आणि आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 9. खालील शब्दांची वचने बदला. मतलब वचन बदलिए. पहिला शब्द आहे नोकरी. हे एक वचन झालं. नोकरीचं अनेक वचन होतं नोकऱ्या. दुसरा शब्द आहे नाव. नाव हे एक वचन झालं आणि नावचं अनेक वचन होतं नाव. तिसरा शब्द आहे लाट. लाट हे एक वचन झालं. त्याचं अनेक वचन होतं लाटा. चौथा शब्द आहे पुस्तक. पुस्तक हे एक वचन झालं. त्याचं अनेक वचन होतं पुस्तके. तर अशा प्रकारे वचन बदला हा प्रश्न देखील आपला पूर्ण झालेला आहे. तर माझ्या बालमित्रांनो, अशी असावी मैत्री या धड्याखाली असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपली लिहून पूर्ण झालेली आहेत. तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.